सागर भोगम आहे तो आता सध्या काय म्हणते ह्या ग्रामपंचायतीचा सरपंच आहे. सरपंच आहे त्याने गावात भरपूर काम केल्यात. 100% सक्षम आहेत ते. त्यांनी सरपंचीचा अनुभव आहे त्यांना, त्यांच्या मिस्टरांना सागर भोगमांना. त्यामुळे त्यांना प्रशासन कसं हाताळायचं त्यांना माहिती आहे ना. एकदम भाजपचं यंत्रणा एकदम चांगली आहे. हे दोन्ही उमेदवार काय म्हणतात जे भाजपमधनं उभा राहतात ते विकासाचं व्हिजन घेऊनच उभा राहतात. भाजपवर जनतेचा भरपूर विश्वास आहे. लाडकी बहीण योजना असू दे, PM किसान असू दे, जो काम करणारा माणूस असते ते पुढेच जाणार. भाजपचं एक विकासाचं व्हिजन आहे, खूप मोठं विकासाचं व्हिजन आहे. भाजपनं दिलेला उमेदवार सक्षमच आहे साहेब. मग त्या दृष्टीने त्यांच्या घरात त्यांना राजकारणाचं बाळकडूच मिळाले. कुणाला? विनिता भोगम यांना. वारं आहे भाजप. त्या विजयापर्यंत 100% जाणार. घरचा त्या घराण्याचा काय म्हणजे वोगच आहे की समाजकार्य करणे. पदास्वार्थ नाही. शेवटी त्यांनी आधी पण ते विकास कामात होतेच, लोकांच्या संपर्कात होतेच. भाजपचं काम आहे. ते 100% काम करतील. त्यांचा ते भोगमोहिनी आहेत ना, त्यांचा पाठीमागला हे त्यांचे सरपंच त्यांचा मालक आहे. भाजप आहे तर काम होणारच. आणि त्यांच्या पाठीमागे अंमल माडिक आहेत ना आता. त्यामुळे त्यांच्यामध्ये पण ते 100% विकास करू शकतात. कोण म्हणते पैसे आमिष दाखवले. जनता कामाचा माणूस आहे म्हणून त्यांच्या पाठीमागे जाणार. भाजपनं विकास केलाय सगळा. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं रण जे आहे ते आता चांगलंच तापलेलं आहे. प्रचार देखील आता अत्यंत शिगेला पोहोचलेला आहे. एकीकडे निवडणुका सुरू आहेत, मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या परिसराचा, त्यांच्या गावाचा विकास किती झालाय, त्यांना येणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत, या सर्व अनुषंगानं चर्चा करण्यासाठी मी आज पोहोचलोय करवीर तालुक्यातील कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील नंदगाव या गावामध्ये. आणि या नंदगाव गावातील काही ग्रामस्थ जे आहेत ते माझ्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि त्यांच्या नेमक्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दादा नमस्कार. नमस्कार. जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत, काय एकंदरीत आपल्या इथं वातावरण वाढतंय? साहेब कसं आहे, भाजपचं एक विकासाचं व्हिजन आहे. त्या विकासाच्या व्हिजन खाली अंमल माडिक काम करत असताना 1.5 वर्षात ITI ते खेबोडे मुख्य रस्ता साहेबांनी मंजूर केलेला आहे. त्याचं काम पूर्णत्वास आले. 90-95% काम पूर्ण झालंय. बरोबर. आम्ही आता नंदगावतून बोलतोय. एका नंदगावसाठी अंतर्गत असण्यासाठी 10 लाख आणि नंदगावची ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतीसाठी 25 लाख आणि नंदगावच्या शाळेसाठी सगळ्यात महत्वाचं 43 लाख रुपये एका वर्षात एवढा फंड दिलाय अंमलवाडी साहेबांनी. खूप मोठं विकासाचं विजन आहे. त्यामुळे भाजपचं वारं खूप मोठं आहे. भाजपचं वारं खूप मोठं आहे. भाजपचं एक विकासाचं विजन म्हणताय. अमोल माडिक यांनी भरघोस असा निधी या नंदगाव गावासाठी दिलेला आहे. मात्र आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपनं जो काही या ठिकाणी उमेदवार दिलाय विनिता सागर भोगम, हा उमेदवार सक्षम आहे असं वाटतंय का? हा, भाजपनं दिलेला उमेदवार सक्षमच आहे साहेब. सर्वांपर्यंत ते पोहोचण्याचं त्याचं काम एकदम चांगलं आहे. आतापर्यंत तरी नंदगाव सगळ्यांच्या पर्यंत पोहोचला आहे. विकासाचा प्रचाराची तरी एकदम चांगली त्याची यंत्रणा आहे. त्यामध्ये तर कुठं कमी पडलेलं नाही असं आम्हाला तर वाटतंय. दादा तुम्ही काय सांगाल, सागर भोगम असतील, विनिता भोगम असतील, हे सक्षम उमेदवार वाटतात का? 100% सक्षम आहेत ते. त्यांनी सरपंचीचा अनुभव आहे त्यांना, त्यांच्या मिस्टरांना, सागर भोगमांना. त्यामुळे त्यांना प्रशासन कसं हाताळायचं त्यांना माहिती आहे ना. मग त्या दृष्टीने त्यांच्या घरात त्यांना राजकारणाचं बाळकडूच मिळाले. कुणाला? विनिता भोगम यांना. त्यामुळे ते विकास करू शकतात 100%. कुठंतरी आता या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या तोंडावर त्यांना सागर भोगम हे लोकांशी संपर्क साधतायत, काय असतील ते कामं करतायत असं वाटतंय का? म्हणजे एक पदाचा त्यांना स्वार्थ असं वाटतंय का? नाही, पदास्वार्थ नाही. शेवटी त्यांनी आधी पण ते विकास कामात होतेच, लोकांच्या संपर्कात होतेच. आणि आता इलेक्शन आहे त्यामुळे आता पण आहेतच, कंटिन्यू राहणारच. ते तसंच आहे ना त्यांचं. भविष्यात त्यांच्याकडनं जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, बघायला गेलं तर कळंबाचे ते सरपंच होते. त्यानंतर आता जिल्हा परिषद मतदारसंघ हा मोठा विस्तारलेला मतदारसंघ येतोय. बरोबर. तर या मतदारसंघामध्ये त्यांच्याकडनं कामं कितपत होतील असं वाटतंय? होणार की. वरती भाजप सत्ता असल्यामुळे त्यांच्यानं काम होणारच. हो, भाजप आहे तर काम होणारच. आणि त्यांच्या पाठीमागे अंमल माडिक आहेत ना आता. त्यामुळे त्यांच्यामध्ये पण ते 100% विकास करू शकतात. दादा तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीबद्दल, आता सुरू असलेल्या सगळ्या घडामोडी बघितल्यानंतर? एकदम भाजपचं यंत्रणा एकदम चांगली आहे. राज्यात सत्ता आहे, केंद्रात आहे. त्यामुळं आम्हाला आता इथं सुद्धा सत्ता त्यांचीच पाहिजे, भाजपची. सागर भोगम असतील, विनिता भोगम असतील, कसं आहे व्यक्तिमत्व? एकदम चांगले. अनुभव आहे त्यांचा, राजकारणातला आहे, सगळं चांगलं.
आतापर्यंत तुम्ही अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितले असतील किंवा निवडणुका भरपूर बघितल्या असतील. होय. जिल्हा परिषद सदस्य हा कसा असावा असं तुम्हाला वाटतंय? काम करणारा असावा हम्म. 100%. बर लोकांची समजून काय अडचण आहे ती समजून घेतली पाहिजे. बर. मग Yes. आता असा जो उमेदवार आपण म्हणतो की बाबा हा व्यक्ती आहे की कामं करू शकेल, विकास करू शकेल होय. आपल्या गावचा, आपल्या परिसराचा, असं कोण व्यक्ती वाटते तुम्हाला? आता ते वरल्या लेवलला म्हटलं तरी त्यांच्या ह्यानं ते 100% असणारच. बर. कोण आहे? आता भोगम म्हणा किंवा इथं आता दिनेली पाटील मॅडम हा. त्यांच्या दृष्टिकोनात तुमच्या नाही दृष्टीनं नंदगाव गावामध्ये विकास झालाय का? आणि जर झाला नसेल तर काय होणं नाही अपेक्षित आहे असं वाटतं? झालाय की हा. 100% झालेला आहे. बरं आणि राहिलेला अपुरा आता तो मार्जिन नंतर करणार आहे. बरं. कोण करतील असं वाटतंय? आता सत्तेवालीच की बर. भाजप सरकारच सत्तेत आहे ना, हा. तेच करणार. दादा तुम्ही काय सांगाल? काय वाटतंय वारं कुणाचं व्हायला लागले? वारं आहे भाजपचं. का हो? हो कामच आहेत नाही त्यांची तशी, हा. त्यामुळं त्यांचंच वारं होय, भाजपची काम आहे तो, पण भाजपनं दिलेला उमेदवार कामाचा आहे का नाही? असं आहे की हे दोन्ही उमेदवार कामाचे, बर. त्याच्यामुळं भाजपचं आहे. हा. तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय आता जिल्हा परिषद सदस्य आपण निवडून द्यायचा आहे, हा काय अपेक्षा आहेत? गावात काय व्हायला पाहिजे अजून? काय काम काय असेल ते करणार किती बर. एवढीच अपेक्षा. बर. दादा तुम्ही असं सांगितलं की सागर भोगम आहेत ते काम करतील असं तुम्ही म्हणताय. आपण बघतोय की अनेक जिल्हा परिषद सदस्य असे झालेत की निवडणुका आल्या की मतं मागायला यायचं, निवडून यायचं आणि परत 5 वर्ष गायब व्हायचं. असं विनीत सागर भोगम करणार नाहीत कशावर? साहेब हे भाजप पक्षातून उभारलेले आहे. आतापर्यंत आम्ही बघितलेलं असं आहे, जे भाजपमधनं उभारतात ते विकासाचं व्हिजन घेऊनच उभारतात किंवा विकासाचं व्हिजन ज्यांच्याकडे असेल त्यांनाच भाजप तिकीट देते. कुठंतरी असं दिसतंय का की आता ही निवडणूक आहे आणि सागर भोगम या निवडणुकीमध्ये पैशाचा अमाप वापर करायला लागल्यात, कुठंतरी दबाव तंत्र वापरलं जातंय, आमिष दाखवले जातात आणि ही निवडणूक लढवलं जाते? साहेब आता सगळं मतदार हा सुशिक्षित आहेत, कुठल्या दबावाला किंवा कुठल्या आमिषाला बळी पडणारा मतदार नाही आहे. आता म्हणजे अशिक्षित मतदार राहिलेला नाही आहे. बर. सुशिक्षित मतदार आहे, सगळ्यांना सगळं कळतंय, सगळ्यांच्याकडे फेसबुक, ऑनलाईन, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप सगळ्यांच्याकडे आहे. आता म्हणजे आपण पूर्वीच म्हणतोय काँग्रेस ते दिवस आलेले नाहीत साहेब. म्हणजे आता म्हणजे कोणतरी टीव्हीवर सांगायचं आणि ते ऐकायचं. आता कुणी कुणाचं ऐकत नाही, कुणी कुणाचं ऐकत नाही. मग सगळ्यांच्याकडे आता सगळं अगदी म्हणजे एकदम आंबराव सगळ्यांच्याकडे आलेला आहे. म्हणजे अगदी शेतात जो काम करणार त्याच्याकडे आंबराव आहे, ते सगळं व्हॉट्सअप, फेसबुक सगळं बघतोय. होय. पण हे फक्त त्यांचं जे काही काम आहे ते फक्त सोशल मीडियावरच फिरते हो, पण प्रत्यक्षात कामं होतील असं वाटतंय का? 100% होणार. पाठीमागे अमोल साहेब आहेत, मुन्ना साहेब आहेत, त्यांच्या भाजप आहे, 100% काम होणार. तुम्हाला असं कुठं चित्र दिसते का हो की बाबा इथं सागर भोगम हे स्वार्थापोटी काम करायला लागलेत आणि पैशाचं आमिष भरपूर दाखवायला लागलेत असं? कोण म्हणते पैशाचा आमिष दाखवले? अहो जनता कामाचा माणूस आहे म्हणून त्यांच्या पाठीमागे जाणार. पैशाविषयी नाहीच, पैसा वापर नाहीच हो. ते जनसंपर्कात न उभारलेत, ते पैशासाठी उभार नाही ते, किंवा पैसे वाटत त्यात असं कुठं नाहीच ना. कुठंतरी आता सागर भोगम यांनी कामं केलीत आणि सरपंच म्हणून काम केलं किंवा हा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये पण लोकांची ते कामं करत आहेत. ही कामं करत असताना त्यांनी तोंड बघून कामं केलीत? नाही, तोंड बघून कुठे. जो त्यांच्याकडे काम घेऊन जाईल त्याचं काम करलेत ते, किंवा जे त्यांना जाणवेल आता बाबा इथं ही समस्या आहे, ती समस्या सोडण्याचा प्रयत्न करलेत ते. बर. असं आहे. तुमच्या आता या गावचे ग्रामस्थ, नंदगावचे ग्रामस्थ म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत की गावात काय अजून विकास व्हायला पाहिजे? कसं आहे, आता पाईपलाईन म्हणून थोडा रोड वगैरे थोडं हे राहिलेत ते करावं. बाकी आता 90% रोड आता मंजूर झालेला आहे सगळं. जे राहिलेले 10% काम आहे ते करतील, त्यांनी करावी अशी अपेक्षा आहे जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर. भाजपनं अनेक कामं या ठिकाणी मंजूर केलेली आहेत किंवा कामं केली आहेत म्हणतात, तो फक्त बोर्डवरच राहतोय कामं? नाही साहेब, पूर्ण झालेत. फक्त आचारसंहिता असल्यामुळे चालू झालेलं नाहीत. सर्व कामं मंजूर आहेत. रोड 80% रोड मंजूर आहेत. राहिलेलं 10 ते 20% काम आहे ते बोगम साहेब करतील किंवा परत अमल साहेब करतील नेक्स्ट बजेट मधनं मार्च नंतर. बर. तुमच्या मते काय वाटतंय, आपलं नंदगाव गाव पुढे चाललंय की मागे चाललंय? पुढे चाललंय. भाजपवर जनतेचा भरपूर विश्वास आहे. लाडकी बहीण योजना असू दे, PM किसान असू दे, रेशन म्हणजे मोफत लोकांना मिळते. ह्या सगळ्या निवडणुका आल्यात म्हणून या सगळ्या योजना काढल्यात बाहेर आणि या योजना फसव्या आहेत असं विरोधक म्हणतात. काही नाही, सगळं मिळालंय. लोकांनी विश्वास आहे भाजपवर, त्यामुळे सगळं चाललंय. आता सागर भोगम सरपंच होते कळंबा गावचे आणि आता ते त्यांच्या पत्नी या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद सदस्य पदासाठी निवडणुकीमध्ये आहेत.
असं कुठं दिसते का हो, की सगळी पदं त्यांनाच पाहिजे आहेत? असं नाही साहेब, त्यांच्याच घरात असं काय नाही. आता ते एक पद होतं त्यांचं, ते एक पद कमी झालं, आता दुसरं पद त्यांचा जनसंपर्क आहे म्हणून त्यांना दिले ना, किंवा त्यांची काम करण्याची उमेद आहे त्यांच्याकडे म्हणून दिले त्यांना पद. आणि ते काय बाकीचे उमेदवार पण कॅपेबल होतं, पण कोणतरी एक उभा राहणार, एक तरी मागे राहणार, कोणतरी आहेच ठरलेलं, ते थोडे जरा वरचढ झाले म्हणून त्यांना दिले. आता या संपूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघातील जी काही लोक आहेत, ग्रामस्थ आहेत, भाजपच्या उमेदवाराला कितपत साथ देतील असं तुमचा विश्वास आहे? काय विजयापर्यंत 100% जाणार. निश्चित विजय. निश्चित विजय होईल. इतका विश्वास कसा काय असू शकतो? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की भाजपचे एक विकासाचं व्हिजन आहे. विकासाचं व्हिजन आहे. आणि अमोल साहेबांच्या माध्यमातून तर आमच्या म्हणजे जेवढ्या समस्या होत्या बऱ्यापैकी म्हणजे एका वर्षात तर एवढा निधी लागलेला आहे. एवढा निधी लागलेला आहे. आम्ही सांगितलं एवढा निधी लागलेला आहे. यांची वर्क ऑर्डर झालेली आहे. आणि हा रोड तर पूर्ण झालेला आहे. तुम्ही आता कोणत्या मार्गे आलाय आपल्याला माहित नाही, पण तुम्ही आला असला तुम्ही बघितलं असेल. नसेल तुम्ही बघितलं तर जाताना तुम्ही त्या मार्गे जावं आणि बघावं अशी माझी अपेक्षा आहे. ITI गिरगाव, ITI पासून नंदगाव गिरगाव हा रोड अमोल साहेबांच्या माध्यमातून बाचणीपर्यंत मंजूर आहे. हा वडगावच्या पुढे आलेला आहे. आता कालपर्यंत नंदगाव पर्यंत आलेला आहे. चालू आहे काम, बघा तुम्ही. ठीक आहे, म्हणजे आम्ही बोलतोय म्हणजे काय असं काय नाही, काम झालेलं दिसतंय. काम बोलतोय म्हटलं तर चालेल. या निवडणुकीत प्रत्येक आपण बघतोय की उमेदवार आपलं व्हिजन असेल, आपला अजेंडा घेऊन लोकांसमोर जात आहे, मतदारांसमोर जात आहेत. आता फक्त ह्या भोगम असतील, विनिता भोगम असतील किंवा सागर भोगम असतील किंवा इतर जे उमेदवार आहेत, हे फक्त आता निवडणुकीपुरतं आता आश्वासनांचा फक्त मतदारांवर पाऊस पाडतायत. हे साहेब हे बघा, आमचं आम्हाला भाजपबद्दल विश्वास वाटतोय आणि भाजपने दिलेले हे उमेदवार आहेत. आणि इथं अमोल साहेबांचं काम आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही काम निश्चित करतील असा विश्वास सगळ्या लोकांना आहे. तुम्ही यावेळेला मतदान करताना व्यक्ती बघणार की पक्ष? आम्ही आता व्यक्ती नाही, पक्ष दोन्ही काय कमळ आमच्या असणार. तुम्ही काय करणार आहे? पक्ष. भाजप पक्षाचं विजनच चांगलं आहे ना. भाजप पक्ष देताना उमेदवार असं देतात ना, ज्यांचं विजन आहे पुढे विकासाचं, त्यांनाच देतात. मग त्यामुळे पक्ष आहे, त्यात उमेदवार पण चांगले दिले दोन्ही पण. पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे. त्यामुळे BJP कमळ. काका तुम्ही काय करणार आहे यावेळेला? व्यक्ती बघणार, पक्ष काय काम करणार? मी पक्ष बघणार आणि 100% निवडून येणार. आम्ही एक निवडून आल्यानंतर तिथे एक इस्पुलेला जसं आरोग्य केंद्र आहे तसं एक मागणी करणार आम्ही. आरोग्य केंद्राची मला इथं किरकोळ आहे का, ते इस्पुली सारखी नाही, इथे एक आम्ही मागणी करणार. आणि जनावरांचं एक दवाखान्याचं, यासाठी आम्ही. इतर ज्या झडपीच्या शाळा आहेत, तिथल्या झडपीच्या शाळांची परिस्थिती कशी आहे? हा 100% चांगली आहे. तुम्ही आता जाऊन बघितले तरी पण लक्षात येईल. तिथं क्रीडांगण काय आता सगळं आहे चालू. दादा, खरं बघायला गेलं तर नंदगाव हा संपूर्ण शेतकरी वर्ग या ठिकाणी मोठा आहे, ग्रामीण भाग आहे. जिल्हा परिषदच्या अनेक योजना ज्या आहेत त्या योजना शेतकऱ्यांसाठी असतात, ग्रामस्थांसाठी असतात, गावासाठी असतात. त्या योजना आतापर्यंत आपल्या गावापर्यंत पोहोचल्यात का? पोचल्या. आणि त्या योजनांचा पोहोचल्या, पण त्या योजनांचा लाभ त्या सर्वसामान्य नागरिकांना झाला का? झालाय. काय वाटतंय तुम्हाला? त्या योजना येतात पण अंमलबजावणी होती की नाही? तळागाळापर्यंत योजना पोहोचवलेल्या आहेत, लोकांच्या पर्यंत पोहोचलेल्या आहेत. काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत, आपल्या नंदगाव गावामध्ये कसं एकूणच वातावरण आपल्याला बघायला मिळते? वातावरण आता काय, आमचं भाजपचं वातावरण आहे. का हो? काय म्हणजे भाजपचं काम आहे. काम म्हणजे काय, आज शेतकऱ्यासाठी काय माहिती काय, 6,000 महाराष्ट्राचं 6,000 लक्षात घ्या. आता बायकांसाठी काय माहिती काय, लाडकी बहीण ते महिन्याला किती 1,500 रुपये. आता ते आज पेपरलाच आहे की 3 हप्ते तर एका गावात 3 हप्ते मिळणार, बरोबर आहे. दुसरं लेडीजसाठी काय माहिती काय, ह्या सरकारनं भरपूर काय केले. आज आता इस्टेट पाय टाकला तर अर्ध तिकीट, ती 40 वर्षाची असून दे, 20 वर्षाची असून दे, इस्टेट अर्ध तिकीट. परत काय माहिती, गॅस आता आमच्या गावात 200 सिलेंडर दिले गॅस मोफत बायकाने. पहिले कसं चोल फुकून काय माहिती काय पुढचं भरत होतं, तर आता ते गॅस सिलेंडर दिले 200, आणि त्या गॅस सिलेंडर 300 रुपये सबसिडी आहे. मग काय म्हणते काय, हे सरकारनं लेडीजचं भलंच केलं आहे. परत आपल्या देशात काय म्हणते, हा कार्यक्रम उपक्रम जे मोदीचा आहे किंवा भाजपचा आहे ते अतिशय चांगला आहे.
इथं मागं काँग्रेसनं काय केलं नाही, बर काय केलं नाही. आता जिल्हा परिषद निवडणुका सध्या सुरू आहेत आणि तुम्ही म्हणताय की भाजपने इतक्या चांगल्या ज्या काही योजना आहेत त्या लोकांपर्यंत आणलेल्या आहेत, त्या पोहोचवलेल्या आहेत. मात्र आता या ठिकाणी भाजपचे जे उमेदवार दिलेले आहेत विनिता सागर भोगम हा हे सक्षम उमेदवार भाजपने दिलेत असं वाटतंय का? हो, सक्षम उमेदवार आहे. काय माहिती काय, त्यांचा मालक म्हणजे सागर भोगम आहे, तो आता सध्या काय माहिती ह्या ग्रामपंचायतीचा सरपंच आहे. सरपंच आहे, त्याने गावात भरपूर कामं केल्यात आणि काय गोरगरिबांना लागण्याचं वरत आपली तुटपुंजी काय असेल ते मदत करतोय, म्हणून तो सक्षम आहे. पाण्याचा प्रश्न असू दे आणि इतर काही प्रश्न असू दे कळंबे गावचा, तर ते विकास आहे. कळंबा गावचा विकास ज्याप्रमाणे त्यांनी केला तसा विकास या जिल्हा परिषद मतदारसंघातील गावांचा होईल असं वाटतंय का? हो, होणार की, करणार 100% करणार. नाहीतर आता आपण बघतोय की निवडणुका आल्या की आश्वासनं द्यायची आणि नाही, परत नाही. 5 वर्ष गायब व्हायचं. नाही तो गायब नाही, तो स्वतः तिथं सरपंच असल्यामुळे तो गायब होऊ शकत नाहीत. आणि फंड येणार, लक्षात घ्या, भाजप फंड देणार, जे झेडपीला फंड आहे तर ते प्रगती होणार. बर हा. सागर भोगम यांनी कुठंतरी या पदाचा एक स्वार्थ बघितलेला आहे. आपण सगळं आमच्याच पाहिजे, कारण ते सरपंच होते आणि आता पत्नीला आपल्या जिल्हा परिषद सदस्यासाठी उभा केले. पद हवाय, पदाचा स्वार्थ आहे म्हणून ते या निवडणुकीत उतरले असं दिसतंय का? असं काय नाही, हे म्हणण्याचा विषय आहे. जो काम करणारा माणूस असतोय ते पुढेच जाणार. बर ते काय घरात दिलं आणि हे दिलं ह्याचा काय हे नाही. जो काम करणारा पळणारा माणूस आहे ते पुढेच पळणार. भाजपनं एवढी कामं केली, भाजपनं दिलाय उमेदवार म्हणून लोक मतदान करतील की त्यांच्या कामाकडे बघून मतदान करतील? दोन्ही होणार, दोन्ही होणार. कारण भाजपचा उमेदवार भाजपचे जे काम आहे त्याच्या ह्याच्यावर त्याला मतदान मिळणार आणि त्याच्या वैयक्तिक ह्याच्यावर पण त्याला मतदान मिळणार कामाच्या जोरावर. बर आता दुसरं बघायला गेलं तर सागर भोगम यांनी कळंब्याचं काम केलं असं या दादाने आपल्या समोर सांगितलं. मात्र आता त्यांच्या पत्नी या निवडणुकीमध्ये उतरलेल्या आहेत. एक महिला म्हणून त्यांना काही मर्यादा येतील, कारण संसार असतो, काम, घरचं काम असतं आणि घराच्या व्यापातून ते या जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास करतील असं वाटतंय का? करणार की 100%. काय वाटतंय काका? नाही करणार, 100% करणार. ते काय वाद नाही, काय माहिती घरचा त्या घराण्याचा काय माहिती ओगच आहे की समाजकार्य करणे, समाजासंगत आपण हे एकमेव ह्यानं राहणे, एकत्रित राहणे, म्हणजे आड्या अडचणी सोडवणे, काय करणे ते घरात बसून ती बाई सुद्धा करणार. हे नाही की बाईला दिल्यामुळे ते विकास होणार नाही, असं नाही होणार. सागर भोगम यांनी भरपूर कामं केली आहेत आतापर्यंत. सरपंच म्हणून त्यांनी कळंब्याचा कायापालट केला, तसं या भागात करणं शक्य होईल असं वाटतंय का? होणार 100% होणार. आता तुमच्या काय अपेक्षा आहेत की बाबा आपल्या गावात हे व्हायला पाहिजे, किंवा काय अपेक्षा आहेत की विकास कामं कोणती प्रलंबित आहेत असं वाटतंय? आता रोड हे ना आता चालू पण आहेतच, पण आता निधी पण आलेला आहे आणि तो इथून पुढे चालू राहणार. गटरचा किंवा पाण्याचा हे प्रश्न सगळं आता होणारच. काय फक्त बोर्ड पुरतं मर्यादित राहणार? नाही 100% करणार. तुम्ही याला मतदान करताना काय बघणार, व्यक्ती बघायचा काय पक्ष? दोन्ही पण, काय त्याचा दोन्ही पण. पक्ष तर मजबूत आहेच आपला. पक्ष म्हणजे कसं केंद्रात आहे, राज्यात आहे, परत आपल्या जिल्हा ह्याच्यात पण आहे, सगळीकडे आहे. त्यामुळे पक्षाच्या ह्याच्यावर पण होणारच काम आणि व्यक्ती बी स्वतः काम करणार. साहेब काय सांगाल, जिल्हा परिषद निवडणूक आहेत, आपण एक ज्येष्ठ नागरिक आहात या गावचे, काय कसं बघता या निवडणुकांकडे? आम्ही भाजप म्हणून या निवडणुकीकडून बघतो. भाजप आता केंद्रात सत्ता भाजपची आहे, राज्यात सत्ता भाजपची आहे, त्यामुळे भाजपनं विकास केलाय सगळा. जिल्हा परिषदेसाठी भाजप जे काही उमेदवार आहेत ते तशी कामं करतील असं वाटतंय का? 100% करतील कामं. की भाजपनं उमेदवार दिला म्हणून आपण त्यांना मतदान करायचं? तसं नाही, ते 100% काम करतील. त्यांचा ते भोगम वहिनी आहेत ना, त्यांचा पाठीमागला हे त्यांचे सरपंच त्यांचा मालक आहे, पर ते राजकारणात काम करणार आहेत ती, त्यामुळे ती 100% काम करणार. आता असं कुठं चित्र दिसते का की सागर भोगम, विनिता भोगम हे पैशाचा वापर करायला लागल्यात आणि आमिष दाखवून ही निवडणूक लढवा लागल्यात? तसं काय नाही, तसं काय नाही, पैशाचा काय वापर नाही. आणि ती भाजप म्हणून आम्ही ही निवडणूक लढवतो. लाडकी बहीण आहे, लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये मिळतात. ती नरेंद्र मोदींनी शेतकरी नमो आहे बघा, ती महिन्याला ते वर्षाला 6000 रुपये केंद्राचं आणि वर्षाला 6000 रुपये महाराष्ट्राचं हे शेतकऱ्यांना मिळतात. परत लाईट वीज बिल माफ केले केंद्रातनं, सरकारनं, राज्यातनं. त्यामुळे सगळं भाजपकडे लोक
आकर्षित आहेत. भाजपनं या काही ज्या काही योजना आणलेल्या आहेत केंद्रातनं राज्यातनं, त्या योजना सगळ्या फसव्या आहेत. नाही. फक्त निवडणुकीपुरतं त्या योजना काढतात बाहेर. तसं नाही आता आहे आता किती वर्ष आले आपल्या शेतकऱ्यांना किती वर्ष आले पैसे मिळतात. हा. मग आता विनिता सागर भोगम असतील किंवा भाजपचे जे उमेदवार असतील, यांच्या मागे या जिल्हा परिषद मतदारसंघातील लोक कितपत सोबत राहतील असं वाटतंय? त्यांना 100% त्यांच्या सोबत राहतील असं आम्हाला वाटतं. बर. तर एकूणच आपण पाहिलं की कळंबा जिल्हा परिषद मतदारसंघातील नंदगाव या गावामध्ये आपण नागरिकांशी, ज्येष्ठ नागरिकांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. तर या ठिकाणी बघायला गेलं तर भाजपचं या ठिकाणी वारं वाहू लागलेलं आहे. कारण भाजप केंद्रामध्ये देखील सत्तेवर आहे, राज्यात देखील सत्तेवर आहे आणि आता कोल्हापूर महानगरपालिकेवर सत्तेवर आलेली आहे आणि आता जिल्हा परिषद सत्तेवर देखील यायला हवी. कारण भाजप सरकारनं, महायुती सरकारनं ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्या योजनांचा लाभ जो आहे तो सर्वसामान्य चांगल्या रीतीने झालेला आहे. शेतकरी असतील, महिला असतील, नागरिक असतील, यांच्यासाठी ज्या काही योजना आणलेल्या आहेत त्या योजनांचा चांगलाच फायदा या नागरिकांना झालेला आहे. त्यामुळे भाजपचं वातावरण या ठिकाणी चांगलं आहे आणि या ठिकाणी भाजपचे जे जिल्हा परिषद सदस्य पदाचे उमेदवार आहेत विनिता सागर भोगम, यांचे पती सागर भोगम हे कळंबा गावचे सरपंच होते. त्या सरपंच पदाच्या कार्यकाळात त्यांनी कळंबा गावाचा कायापालट केलेला आहे आणि त्याचप्रमाणे कायापालट या नंदगाव आणि जिल्हा परिषद मतदारसंघाचा ते नक्कीच करतील असा विश्वास या नागरिकांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेला आहे. एकूणच 7 फेब्रुवारी आणि 7 फेब्रुवारीला मतदान आहे आणि 9 फेब्रुवारीला मतमोजणी निकाल आणि या निकालातच स्पष्ट होणार आहे नंदगावकरांचा नेमका कौल कोणाला गेलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज, नंदगाव.